लोकसभा निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दणका दिल्यानंतर आता कांद्यासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे कांदा दरांमधील अचानक होणारी चढउतार आवाक्यात येण्याची शक्यता आहे। सरकारच्या या निर्णयामागची राजकीय गणितं नेमकी काय आहेत, यामुळे कुणाचे अश्रू थांबणार, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीत कांदा प्रश्नामुळे फटका बसल्यानंतर आता सरकारने कांद्याच्या दराबाबत मोठा निर्णय घेतलाय, ज्यानुसार कांद्याबाबत नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवत कांद्याचे दर ठरवण्याचे अधिकार थेट वाणिज्य मंत्रालयाला देण्यात आले आहेत। यापूर्वी नाफेडच्या स्थानिक शाखेकडे रोजचे कांद्याचे दर काढण्याची जबाबदारी होती। आता वाणिज्य मंत्रालयातील डोकामार्फत प्रति आठवड्यासाठी कांद्याचा स्थिर दर जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे बाजारात कांदा दरात दिवसागणिक दिसणारी मोठी तफावत थांबण्याचा अंदाज आहे। कांद्याचे बाजार मूल्य स्थिर करण्यासाठी हा बदल केल्याचं दिसून येत आहे। त्या ठिकाणी या केंद्रांमध्ये दिले जायचे, परंतु नंतरच्या काळामध्ये संपूर्ण आठवड्यासाठी एकच दर त्या ठिकाणी ठेवण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं आपण या ठिकाणी बघत आहोत। या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने केंद्र शासनाला कांदा खरेदी करायचा असेल तर त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफला बाजार समित्यांमध्ये जर उतरवलं आणि व्यापाऱ्यांमध्ये आणि नाफेड आणि एनसीसीएफमध्ये जर स्पर्धा निर्माण झाली तरच खऱ्या अर्थानं त्या कांदा खरेदीचा उद्दिष्ट सफल होऊ शकतो। आता नाफेडचा आणि एनसीसीएफचा दर ग्राहक संरक्षण मंत्रालय दिल्लीतून ठरवत असून हा दररोजचा दर ठरवण्याऐवजी आठवड्याचा एकदाच दर ठरवला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांना आज बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षाही नाफेड एनसीसीएफचा दर कमी आहे। नाफेड आणि एनसीसीएफने जर शेतकऱ्यांचा कांदा थेट घ्यायचा असेल तर किमान 4000 रुपये प्रति क्विंटलचा दर द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे। या निर्णयामुळे कांद्याचे दर नियंत्रणात येण्याचा दावा केला जातोय, पण ज्याप्रमाणे गेल्या काही दिवसातलं चित्र दिसतंय त्यावरून तरी काही प्रश्न उपस्थित होत आहेत। व्यापारी दररोज भाव ठरवत असताना डोकाचे आठवड्याचे दर कामी येणार का? जास्त भावामुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडेच जातो, अशानं व्यापाऱ्यांची मुजोरी मोडीत निघेल। व्यापाऱ्यांसोबत वाणिज्य मंत्रालय स्पर्धा करू शकेल का, असाही सवाल उपस्थित होतोय। या सगळ्या संभ्रमावस्थेमुळे कांदा उत्पादकांकडून मात्र सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत। केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु हा घेत असताना त्यांनी एक मिनिमम सपोर्ट प्राइस जो उत्पादन खर्च आहे कांद्याचा त्याला दीडपट भाव असा ठरवला पाहिजे। निवडणुकीमध्ये त्याचा इफेक्ट दिसला तर आता लगेच भाव ठरवायला निघाले। ठीक आहे, भाव ठरवायला निघाले, ठीक आहे, परंतु भाव कसे ठरवणार, अंमलबजावणी कशी करणार? भाव एखाद्या शेतकऱ्याचा कमी गेला तर त्याला काय करणार? हा निर्णय कांद्याच्या दरांचा असला तरी याचं राजकीय मोलही मोठं आहे, कारण या कांद्यानं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना चांगलंच रडवलंय। केंद्र शासनानं कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली, त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज होता। त्याच्या नाराजीचा फटका महायुतीला बसला। उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 7 मतदारसंघात सत्ताधारी महायुतीच्या खासदारांना नाकारल्याचं समोर आलंय। 6 मतदारसंघात तर विद्यमान खासदारांना शेतकऱ्यांनी नाकारलंय। कांद्याचं सर्वात मोठं गोदाम म्हणवल्या जाणाऱ्या दिंडोरी मतदारसंघात केंद्रीय मंत्री भारती पवारांना पराभवाचा सामना करावा लागला। नाशिक मतदारसंघातही शिवसेनेचे गेली अनेक वर्ष खासदार असलेल्या हेमंत गोडसेंना कांदा निर्यात बंदीचा फटका बसला। अहमदनगरमध्येही हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या भाजपच्या सुजय विखेंच्या मार्गात कांदा उत्पादकांमुळे खोडा पडला। शेतकरी बहुल शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या खासदार असलेल्या सदाशिव लोखंडेंचाही कांद्यानं वांदा केला। धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री असलेल्या भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरेंचा विजयरथही मालेगाव आणि बागलांच्या कांदा उत्पादकांनी रोखला। नंदुरबारमध्येही काही प्रमाणात कांद्याचा परिणाम दिसला, ज्यामुळे हॅट्रिकच्या तयारीत असलेल्या भाजपच्या हिना गावितांना पराभूत व्हावं लागलं। तिकडे शिरूरमध्येही माजी खासदार राहिलेल्या राष्ट्रवादीच्या शिवाजीराव आढळरावांना शेतकऱ्यांनी नाकारत खासदारकीपासून रोखलं। कांद्यानं केलेल्या या राजकीय वांद्यानंतर आता केंद्र सरकारला खडबडून जाग आल्याचं दिसतंय। त्यामुळे आता कांद्याच्या दरांचा निर्णय थेट वाणिज्य मंत्रालयाकडे सोपवण्यात आलाय, पण या निर्णयावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलाय। किंमत आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोजावी लागली। आम्ही त्यामध्ये सारखं सांगत होतो की बाबा उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं। शेवटी उत्पादकाला जर तोटा झाला तर उत्पादक मग कांदाच तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक दोघांचा समन्वय साधायचं काम करावं, अशा प्रकारे आमची सारखी मागणी होती।
आता त्या मागणीच्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्याने घेतलं. खाली जे शेतकरी आहेत त्यांना किंवा शेतकऱ्यांसाठी खालच्या ज्या यंत्रणा आहेत त्या निष्काम करायच्यात आणि शेतकरी ओरडला मेला तरी यांना फरक पडत नाही. कारण पाहिलंय पंजाब आणि हरियाणामधील 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला तरी त्यांना काय फरक पडला. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीतील पराभवाची विधानसभेत पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सरकारनं आता शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता नाफेड आणि NCCFचे अधिकार गोठवून कांदा दरांचा प्रश्न मार्गी लागतो का? स्थानिक बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांसोबत स्पर्धा करत वाणिज्य मंत्रालय कांदा उत्पादकांना दिलासा देण्यात यशस्वी होतो का? यावर आता आगामी विधानसभेचं कांदा पट्ट्यातील गणित अवलंबून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.